मुलांना मोहसिन हैदर यांनी म्हणजे शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात आणि देत राहतील। माझ्या मोठ्या मुलीलाही 2 वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे मदत केली होती आणि ते नेहमीच मदत करतात। मिजाज से संभलना पड़ा मुझे और घर का एक चिराग वो जलना पड़ा मुझे। है तूने तो जीने का हुनर भी दे दे, पाओ बख्शे है तो तौफीक के सफर भी दे दे। गुफ्तगू तूने सिखाई कि मैं गूंगा था, अब मैं बोलूं तो बातों में असर भी दे दे। रहा था मेरे अज़्म का तवाफ, तूफा कर रहा था मेरे अज़्म का तवाफ, दुश्मन समझने लगे मेरी कश्ती भंवर में है। अंधेरी पश्चिम मधील जानकी देवी हॉल येथे मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांच्या खिदमत ऑर्गनायझेशन ऑफ अंधेरी या संस्थेच्या वतीने 10वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी आझाद हॉकर युनियनचे नेते नवाज खान व मोहसिन हैदर यांनी शायरी करत उपस्थित विद्यार्थी व पालकांचं मन जिंकलं। यावेळी माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पाहुयात काय म्हणाले माजी नगरसेवक मोहसिन हैदर। मिजाज से संभलना पड़ा मुझे और घर का एक चिराग वो जलना पड़ा मुझे। है तूने तो जीने का हुनर भी दे दे, पाओ बख्शे है तो तौफीक के सफर भी दे दे। गुफ्तगू तूने सिखाई कि मैं गूंगा था, अब मैं बोलूं तो बातों में असर भी दे दे। रहा था मेरे अज़्म का तवाफ, तूफा कर रहा था मेरे अज़्म का तवाफ, दुश्मन समझने लगे मेरी कश्ती भंवर में है। अल्हम्दुलिल्लाह जो भी हुआ मेरे माँ बाप ने मेरा बहुत साथ दिया, उनके सपोर्ट की वजह से अल्हम्दुलिल्लाह आज आगे बढ़े। और ये जो सर्टिफिकेट और ये जो स्मार्ट चीज़ है, गिफ्ट है, वो मोहसिन हैदर की तरफ से अल्हम्दुलिल्लाह उनके लिए भी मैं बहुत ज़्यादा थैंक्सफुल हूँ। शुक्रिया उनका भी और मेरे माँ बाप का भी बहुत बहुत शुक्रिया। जेवढे आहे लोक त्यांची मदत करतात आहे आणि असंच पुढे जावं म्हणून हे दर वर्षाला असं आयोजन करतात आहे सर आणि काहीतरी पुरस्कार मुलांना देतात। तू काय सांगशील, आज एवढ्या मोठ्या स्टेजवरती आई आणि वडिलांच्या समोर तुझा सत्कार झाला, या संदर्भात काय सांगशील? खूप छान वाटतंय। आज आमच्या मुलांचा सत्कार झाला, त्यामुळे खूप छान वाटतंय। आज जे यश भेटलं त्याचं कौतुक झालं। आई वडिलांनी परिश्रम घेतले आणि त्यांचं जे परिश्रम आहे तो वाया जाऊ दिलं नाही। येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचं परिश्रम घेऊन यश मिळवतो। हो, मी नेहमीच माझ्या आई वडिलांचं नाव मोठं करत राहील, त्यांचं नाव रोशन करेल, त्यांना नेहमीच माझं कौतुक वाटेल असं मी करत राहील। आणि ताई, हा जो आजचा जो पुरस्कार आहे मोहसिन हैदर यांच्यामुळे मान सन्मान मिळालेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? मुलांना मोहसिन हैदर यांनी म्हणजे शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात आणि देत राहतील। माझ्या मोठ्या मुलीलाही 2 वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे मदत केली होती आणि ते नेहमीच मदत करतात। वर्षा गायकवाड ताईंनी पण खूप छान मार्गदर्शन केले। मोहसिन हैदर यांचे आभार। मुलीला जो मान सन्मान मिळाला एवढ्या मोठ्या स्टेज होती, त्या संदर्भात काय? मुलीला मान सन्मान मिळाला तर अभिमान तर नक्कीच आहे। मुलीच्या नावाने आम्ही ओळखलं जातो, ह्याच्या पलीकडे आणखी वेगळं काय पाहिजे। माध्यमातून गेली 15 ते 20 वर्ष झालं आपण जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करतात, त्यामुळं हजारो जे पालक आहेत त्यासाठी सर्वप्रथम तुमचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतायत आणि यामुळे जे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य आहे ते तुमचं सातत्य सुरू आहे। आज खूप मोठ्या उत्साहामध्ये आज सुद्धा तो कार्यक्रम पार पडला। आज किती विद्यार्थ्यांचा सत्कार जो आहे आपल्या माध्यमातून करण्यात आला? 350 विद्यार्थी म्हणजे विशेष करून अंधेरी आणि आपला परिसर आजूबाजूचा परिसरचा विद्यार्थी म्हणजे जे कौतुक करायलाच पाहिजे म्हणून असा आपण प्रोग्राम ठेवतोय, दरवर्षी ठेवतोय आणि आपला संपूर्ण मित्रमंडळी वगैरे भरपूर उत्साहानं हे सादर करतोय। म्हणजे काय आपल्या विभागातला
एक चांगलं मार्क घेतलेल्या मुलं म्हणजे विशेष कुठेतरी प्रोत्साहन करा म्हणून असा प्रोग्राम आपण ठेवतोय. आणि आपले प्रयत्न असतात की जेवढे मुले ते आले सर्व कुठेतरी कॉलेजला ॲडमिशन व्हावे ह्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे एज्युकेशन फार महत्त्वाचं आम्हाला माहिती आहे. विशेष करून आपण मागास वर्गीय किंवा मागास समाजचे लोक आहेत त्यांना किती महत्त्वाचे एज्युकेशन आहे ते दाखवायसाठी एखादा असाचा प्रोग्राम ठेवतो आपण आणि भरपूर यश मिळतात. म्हणजे दरवर्षी बघा आपण पूर्ण आणि विशेष करून पावसाळ्यात असा प्रोग्राम पावसाळ्यात ह्या काळातच प्रोग्राम ठेवावे लागतात. आणि अंधेरी पश्चिमला ह्यापेक्षा मोठा हॉल नाही दुर्दैव आहे. असलं तरी तिथे ठेवलं तरी अरे बरं गचागच भरलेले आहेत. आणि दरवर्षी 10वीचा विशेष करून एक कॉम्पिटिशन तर वाटतं त्यांना की बाई कुठेतरी आपल्याला इथे येऊन सर्टिफिकेट भेटणार आहेत, प्रोत्साहन होत आहेत, म्हणून फार अभ्यास करू आपण आणि कुठेतरी एक चांगला मार्क घेऊ असा एक प्रयत्न असतात. आणि कॉम्पिटिशन सारखा एक वातावरण अंधेरी पश्चिमला दिसून येतं. तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात प्रत्येक वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करत असता. सध्या सुरू असलेला नीटचा घोटाळा किंवा पेपर फुटी त्याच्यानंतर मग UPSC मध्ये आता नुकतंच आलेलं खेडकर प्रकरण त्यावर काय? फार दुर्दैवाची गोष्ट आहे बघा. म्हणजे ते गव्हर्नमेंटचं शिक्षण मंत्री असू द्या की राज्य सरकार नाही ते केंद्र सरकार याचं कुठेतरी आला घातल्याची गरज आहे. म्हणजे एवढे प्रयत्नाने तयारी करतात आणि शेवटी करतात तर पेपर फुटल्यात परत एक्झाम द्यावे लागेल हे शोकांतिक आहे. हा शोकांतिक आहे. आणि आम्ही विशेष करून आमच्या पक्षाचाही युथ वगैरे रस्त्यावर उतरून याचा विरोध भरपूर केला. पूर्ण भारतवर्षात केला. राहुल गांधीने सुद्धा केलं. म्हणजे एखादा एवढं तयार करून त्यांना जरा कळलं की बाई आमचं फुटलंय म्हणून परत एक्झाम द्यावे लागेल शोकांतिक आहे. आणि आम्ही निषेध करतोय, ठाम निषेध करतोय. आज कार्यक्रमाला उपस्थित निर्वाचित खासदार वर्षा गायकवाड मॅडम आल्या होत्या. त्यांनी सुद्धा जे शिक्षण पॉलिसी आहे सरकारची त्यावरती टीका केली. याकडे ना बघा विशेष करून महाराष्ट्र राज्याचं बघितलं आता बघा RTचं बघा ना काय झालं. RT बंदच करून टाकली. आता कोर्टाने बोललं की परत तुम्ही RT सुरू करा. आणि जे कार्यकाल भेटलं प्रायव्हेट शाळेला तर पूर्ण भरून टाकलं ते मुलांना वगैरे. तर गोरगरीब असं कुठे जाणार. RT म्हणजे बघा हे आमचं गव्हर्नमेंट असताना सोनिया गांधीजी मनमोहन सिंगजी RT आणलं राईट टू एज्युकेशन. म्हणजे ते एकदम गोरगरीब जेवढे श्रीमंत लोकांत शिक्षण घेतो तेवढे गोरगरिबांना पण एक हक्क मिळाला पाहिजे तिथे कॉम्पिटिट करायला, तेच शाळेला शिक्षा घ्यायचा म्हणून प्रायव्हेट शाळेचा हा संधी सुरू करून दिले. आणि आता बघा तो पण बंद करायचा प्रयत्न चालू आहे. तर सामान्य नागरिक याचा विरोध का करत नाही तो मुद्दे विषय आहे. मुख्य म्हणजे राज्य सरकार एज्युकेशनला, हेल्थला, आता मुंबई महानगरपालिका बघा एखादा हॉस्पिटलला गेला तरी बघा आता कुठेतरी शाळा आज परिस्थिती आहे की म्युन्सिपल शाळेला सुद्धा ॲडमिशन भेटत नाही. म्हणजे असा भरपूर परिस्थिती कुठेतरी प्लॅनिंग व्हायला पाहिजे. प्लॅनिंग नसल्यामुळे हे प्रॉब्लेम झालं. म्हणजे महत्त्वाचं आहे. आणि RTचं पण 8वीचं नंतर काय 8वी पास झाल्यानंतर 9वीला कुठे जायचं, 10वीला कुठे जायचं, कुठे प्लॅनिंग आहे, कुठेतरी मशिनरी एज्युकेशन ना. कॉर्पोरेशनचं म्हणणं आहे की हे स्टेट गव्हर्नमेंटचं लुकआउट आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे कॉर्पोरेशनचं काम आहे RTचं. म्हणजे 8वीचं नंतर कुठे जाणार मुळे हे सब फार महत्त्वाचे आहे. तर कुठेतरी याच्यात ह्या निर्देशाने सरकारला काम करावे लागेल. महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेची जोरात चर्चा आहे आणि गेली अनेक वर्षापासून एक प्रत्येकानं असं वाटतं की नगरसेवक नंतर आमदार झालंच पाहिजे. तर आपली काय अपेक्षा आहे? महाविकास आघाडीने जर ह्यावेळेस संधी दिली या संधीचं सोनं आपण कराल का? मी एक पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि पार्टी जे काय आजपर्यंत जे काय पार्टीचा आदेश आला मी पालन करतो. तसा माझा मनात काय नाही. जेवढे जे काय महाविकास आघाडी परत महाराष्ट्र राज्याला यावा असं माझी इच्छा आहे. आणि जे काय पार्टी निर्णय घेणार एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही ते व्यवस्थित काम करणार. आज सुद्धा केलं, पुढे पण हाच काम करणार. वर्षात एक गायकवाड स्वतः आल्या त्या कार्यक्रमाला त्यांनी त्या कामाचं कौतुक केलं. तुम्हाला संधी देण्याची कुठली शक्यता नाकारली जात आहे त्या बोलत असतं. मी तोच बोलतो त्या विषयावर मी कुठल्याही जात नाही. वर्षात आले ते गेल्या वर्षी पण आल्या म्हणजे ते फार महत्त्वाचे आहेत. आमचा अध्यक्ष आहे आणि तुम्हाला माहिती आहे ते काही लढा लढणारे अध्यक्ष आहेत. रस्त्यावर असू द्या, विधानसभा असू द्या, पार्लमेंटला असू द्या, ते एकदम मतलब सामान्य नागरिकाचा सामान्य लोकांचा विषय व्यवस्थित मांडणारे ते आमचे अध्यक्ष आम्हाला लाभलेलं. म्हणून तशा अध्यक्षाखाली काम करायला कुठेही असू द्या, वार्ड लेवलला असू द्या की जिल्हा लेवलला असू द्या की मुंबई लेवल असू द्या,
कुठेही जे कुठे मला पाठवणार मी काम करणारा तयार आहेत. जे काही काम कुठे लहान मोठं नाही आहे. आम्हाला महाविकास आघाडीला परत महाराष्ट्र राज्यात आणायचे, तो प्रयत्न आम्ही करणार. वीज दराचा जो प्रश्न आहे खूप गंभीर होत चाललेला आहे. वीज दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. आता वर्षाताई गायकवाड असतील, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा होतात, आंदोलनाची तयारी झाली होती. काय अपेक्षित आहे की नागरिकांना कुठे दिलासा मिळेल का? पाहिजेत ना, पाहिजेत. म्हणजे रस्त्यावर उतरला आम्ही, उतरणारच. म्हणजे तू गोरगरीब जाणार कुठे? एखादा अडाणीचं बिल तरी बघा. एखादा गरीब झोपडपट्टीवाला 10,000 12,000 त्याचं सॅलरी किती आहे, किती कमावतात महिन्यात, आणि एवढं बिल कसं काय भरणार? म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. याच्या विरोधात आम्ही अजून बाकी आहे. एक सुरुवात इथे केलं. जेपर्यंत गरिबांना आश्वासन भेटण्यात घेत त्यांना फायदा होत नाही, तोपर्यंत आम्ही हे लढाई लढू आणि शेवटपर्यंत लढू. महाविकास आघाडीला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अंजलीकरांनी भरभरून मतदान केलं. जवळपास 70,000 मतदान केले. त्या विषयावर काय केलं काय? आणि ऋणी आहेत. म्हणजे विशेष करून अंधेरीकर एखादा म्हणजे असा एखादा पार्लमेंट इलेक्शन झालं, आता विधानसभाचं इलेक्शन समोर आहे आपल्याकडे. म्हणजे ते पूर्ण ह्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी थँक्स बोलायला इच्छितो आहे. भरपूर त्या लोकांनी एकत्र आले. आता विधानसभाला पण एकत्र येण्याची पूर्ण शक्यता आम्हाला दिसतात. शेवटचा प्रश्न, महानगरपालिका पावसाळ्याची वाट पाहत असते की किती खड्डे होतील आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार करता येईल. हे चित्र दिसत आहेत, जागोजागी खड्डे दिसत आहेत आणि जागोजागी येऊन ते तात्पुरतं खड्डे बुजवण्याचं काम करतात. याकडे कसं पाहतात? आता समोर किती मला वाटतं 2-2.5 वर्ष झालं कॉर्पोरेशनच नाही. सामान्य लोकांचा मुद्दा उपस्थित कुठे करायचा आहे? आधी प्रभाग समिती असू द्या, कॉर्पोरेशन असू द्या, वेगळे वेगळे कमिटीला एखादा नगरसेवक आपला मुद्दा मांडतात. आता कुठे मुद्दा मांडायचे आहेत? काही नाही. आता फक्त तुम्ही कॉर्पोरेशनला बघितलं की राज्य सरकारकडून तिथे गार्डियन मिनिस्टर पालकमंत्री बसलायत. आपल्या लोकांना तर कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आहेत. बघा आता पालकमंत्री आपला इथले सबबचा पालकमंत्रीला बघा ते हॉटेलचा किती मोठा घोटाळा, ते जुहूचा हॉटेलचा किती समोर आलं. फक्त घोटाळा चालू आहेत. महानगरपालिकेला कोणी ऐकणार नाही. म्हणजे राज्य सरकार जे रिमोट कंट्रोल सर कॉर्पोरेशन चालवते हे शोकांतिक आहे. आता लोकशाहीला हे बरोबर नाही, पटणारा गोष्ट नाही. म्हणजे कॉर्पोरेशनचं इलेक्शन नाही, कुठे मुद्दा मांडता येत नाही. मुंबई महानगरपालिकेचा कारोबार बघा. आता शाळे सुरू झाले आहेत, म्युन्सिपल शाळेत 27 आपण ते वस्तू वाटप करतात. तो कधी वाटप करणार? लोकांना रेनकोट कधी देणार? पाऊस संपला तर रेनकोट, पाऊस संपला तरी छत्री. काय चाललंय? कोणीतरी मला वाटतं आता पुढे पब्लिक रस्त्यावर येणार आणि हा पूर्ण कारोबार चालू आहे, गोड बंगाल चालू, त्याच्या विरोधात पब्लिकच रस्त्यावर उतरणार. हा मला ठाम मत आहे.